सोलापूर जनता सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 7 जागा बिनविरोध झाल्या आहेत, तर उर्वरित 10 जागांसाठी सत्ताधारी परिवार पॅनलच्या विरोधात केवळ 2 उमेदवार असून परिवार पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास परिवार पॅनलचे निवडणूक प्रमुख ॲडव्होकेट मिलिंद कुलकर्णी यांनी व्यक्त केला। सोलापूर जनता सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 7 जागा बिनविरोध झाल्या आहेत, तर उर्वरित 10 जागांसाठी सत्ताधारी परिवार पॅनलच्या विरोधात केवळ 2 उमेदवार असून परिवार पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास परिवार पॅनलचे निवडणूक प्रमुख ॲडव्होकेट मिलिंद कुलकर्णी यांनी व्यक्त केला। आपले लातूरचे उमेदवार चरणसिंग चव्हाण म्हणून तेही आहेत, बार्शीचे अमित आपटे आहेत, तेही आज तुमच्या सगळ्या निवडणुकीच्या कार्यक्रमामुळे आलेले नाही आहेत। पुढील सूत्रसंचालन आमचे बँकेचे ज्येष्ठ म्हणा, आमच्या सगळ्यात मार्गदर्शक म्हणा, असे सगळे मुलांनी आमचे गणेशर हे आता अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत परिवार पॅनलच्या विरोधातील 2 उमेदवारांचा अपवाद वगळता सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतले। त्यामुळे परिवार पॅनलच्या विरोधात आता केवळ 2 उमेदवार आहेत। महानगरपालिका क्षेत्राच्या 25 किलोमीटर बाहेरील मतदारसंघातील ॲडव्होकेट मिलिंद कुलकर्णी, डॉक्टर हर्षल डंबळ, अमित आपटे, चरणसिंग चौहान महिला मतदारसंघातील चंद्रिका चौहान आणि गौरी आंबडेकर तसेच अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातील रवींद्र साळे हे देखील बिनविरोध झाले आहेत। 25 किलोमीटरच्या आतील मतदारसंघातून परिवार पॅनलतर्फे सुनील पेंडसे, पुरुषोत्तम मुडता, राजेश पवार, गिरीश बोरगावकर, विष्णू मोंढे, सीए आनंद करवंदे, महादेव नावकर, ॲडव्होकेट मल्लीनाथ शहाबादे, सुरेश चिक्कळी, प्रमोद भुतडा हे निवडणूक लढवित आहेत, असे ॲडव्होकेट मिलिंद कुलकर्णी यांनी सांगितले।